ड्रग्ज विरोधी चळवळ एका अर्थाने सुरू झाली असं शंखनादाने आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळेच तो शंखनाद झाल्यानंतर मी असा विचार केला की ही लढाईची सुरुवात झाली आहे. आज या ठिकाणी कळायला सोपा शब्द, बऱ्याच वेळेला इंग्लिश शब्द उच्चारले की ते कळतात. ड्रग्ज विरोधी, नशा विरोधी अभियान, नशा विरोधी चळवळ जी एका अर्थाने नागरिकांनी सुरू केली. मी पण इथे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, नेता, आमदार, मंत्री म्हणून आलो नाही. कोथरूडचा एक नागरिक म्हणून डॉक्टर बुटालाही भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून आलेले नाही, कोथरूडचे एक नागरिक म्हणून आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी एकत्र येऊन ही जी चळवळ सुरू केली आहे त्या चळवळीच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाला आपण गेलंच पाहिजे. आणि म्हणून आज विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. मी संसदीय कामकाज मंत्री आहे. आज संध्याकाळी अर्धा तास चर्चा नावाचं एक मोठं आयुध असतं. 2 सिनियर आमदारांच्या अर्धा तास चर्चा होत्या, एक सुधीर मुनगंटीवार आणि एक भास्करराव जाधव. दोघांना मी ज्यावेळेला कारण सांगितलं की का आपण उद्यावर टाकूया, तर ते कारण सांगितलं तेव्हा नाही, पहिलं तू तिकडे जा. आणि त्यावेळी केवळ मी या कार्यक्रमासाठी आलो आणि लगेचच पुन्हा मुंबईला जाईल. हे इतक्या एकाच कार्यक्रमासाठी येण्याचं कारण याचं महत्त्व पण लोकांना कळावं. मला असं वाटतं की आधीच्या वक्त्यांनी प्रामुख्याने यातला वाढत चाललेला प्रसार, वाढत चाललेलं प्रमाण, त्याची भीषणता, निर्माण होत चाललेली भयावह परिस्थिती मांडली आहे. प्रामुख्याने अतिशय कमी वेळात सोप्या शब्दात DCP पिंगळे की ज्यांच्याकडे पुन्हा एकदा इंग्लिश शब्द जास्त कळतो, नार्कोटिक्स 1 आणि 2 हे दोन्ही एका अर्थाने त्यांच्या अंडर आहेत. म्हणजे अशा प्रकारचा ड्रग्जचा मोठा साठा शोधून काढणं, धाड टाकणं, अटक करणं, गुन्हा दाखल करणं, गुन्हा दाखल करून शिक्षा जास्त होईल असा प्रयत्न करणं, अशा सगळ्याचे ते पुण्यासारख्या मोठ्या शहराचे एका अर्थाने इन्चार्ज आहेत. त्यांनी अतिशय सोप्या शब्दामध्ये त्याची वाढत चाललेलं प्रमाण आलं मांडलं. योगाने काय झालं की मी सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री झालो आणि त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक छोटा जिल्हा असून पुण्याच्या तुलनेमध्ये खूप भयावह स्थिती निर्माण झाल्यामुळे तिथे जिल्ह्याचे या विषयातले इन्चार्ज आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही टास्क फोर्स अपॉइंट केला आणि दर आठवड्याला अतिशय रिगरस बैठका सुरू केल्या. तिथे जे जे उपाय मी अवलंबले त्यातला काही भाग मी इथे घोषित करणार आहे. तिथे पहिल्याच बैठकीमध्ये आम्ही निर्णय केला की तो याची टीप देईल. असं आहे ना की हा काय असं उघड्यावर फळं विकायला बसलं की कोणी विकायला बसत नाही ना. तर ते कुठेतरी एखाद्या गल्लीमध्ये, एखाद्या गोडाऊनमध्ये असं चाललेलं असतं. जसं सांगली जिल्ह्यामध्ये एक मोठा साठा पकडला विट्याच्या बंद असलेल्या कारखान्यामध्ये, डायरेक्ट 30 कोटीचा सापडला. पण तो कारखाना बाहेरून बंद होता, आतमध्ये हे उद्योग चालले होते. तर ते टीप दिली एकाने, धाड पडली, 30 कोटी पकडले, माणसं पकडली. आता मकोका लावतोय त्यांना. तर आम्ही डिक्लेअर केलं की ही टीप देणाऱ्याचं नाव आम्ही डिक्लेअर करणार नाही, कोणाला कळणार नाही, मी आणि दोघांना कळेल. आणि आम्ही त्या टीपचे 10,000 अमाऊंट तशी छोटी आहे, पण आम्ही शाबासकी म्हणून 10,000 रुपये देऊ. एव्हाना माझे 5 लाख रुपये संपले. पण मी काही असा मागे हटणारा माणूस नाही. दररोज पोलिसांकडे एक टीप येते, रोज धाडी पडत आहेत. माझा संकल्प असा आहे की सांगली जिल्ह्यामध्ये, शेवटी धंदा कोण करतो, त्याचा धंदा चालतो. सांगली जिल्ह्यामध्ये यांची अशी स्थिती मी निर्माण करणार आहे की त्यांचा धंदाच चालत नाही ना. सारख्या धाडी पडतात, सारख्या अटक होतात. शाळांच्या जवळ जे स्टॉल असतात गोळ्या चॉकलेटचे, त्यातलं काय काय असतं की 100 मीटरच्या परिसरामध्ये तंबाखू पण विकता येत नाही. तर एका शाळेच्या जवळच्या स्टॉलवर एक इलेक्ट्रॉनिक, म्हणजे नवनवीन विषय आहे, एक इलेक्ट्रॉनिक सिगार सापडली की 15 दिवस पुरते. आम्ही ती पकडली, त्या स्टॉलचं लायसन्स सस्पेंड करून टाकलं. मग गोळ्या सापडल्या, मग इंजेक्शन सापडले. इतके प्रकार ह्या विषयामधले आहेत ते आपण समजून घेतले पाहिजे. आणि म्हणून आम्ही पहिलं घोषित केलं ते मी कोथरूडमध्ये घोषित करतो की कोथरूडमध्ये कोथरूड विधानसभा म्हणून जे अनेक पोलीस स्टेशन येतात त्याचा या विषयातला इन्चार्ज कोण आहे मी माहिती करून घेतो. कारण यातल्या बऱ्याच गोष्टी या ओपन करायच्या नसतात. त्यांच्या कानात मी बोलवतो त्यातला एक आहे प्रकल्प जो मी घोषित करतो. पण दुसरं मी त्यांना सांगितलं की जे सांगता येणार नाही ते इथे सांगू नका.
पण या सगळ्या विषयामध्ये गुप्तता फार पाळायची असते. तर मला ते एखादा ऑफिसर सांगतील, त्या ऑफिसरला मी इन्चार्ज करेन आणि त्यांना असं म्हणेन की तुम्हाला टीप दिली आणि ती टीप ठरली की तुम्ही त्याला 10,000 रुपये द्यायचे. डायरेक्ट नागरिकांना देता येत नाही. यांचा एक विशेष निधी असतो जो त्यांना राज्याकडून येतो आणि ऑलरेडी वर्षानुवर्ष त्याला आपल्या कळणाऱ्या भाषेमध्ये खबऱ्या बनतात. तर अशा खबऱ्यांना पैसे देण्याची त्यांची एक व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये आपण हे पैसे टाकायचे असतात आणि सांगायचं असतं की या आठवड्यामध्ये 3 जणांनी टीप दिले ना, योग्य ठरले ना, माल सापडला ना, तिघांना 10,000 रुपये देऊन टाका. त्यांचं नाव कोणाला कळत नाही. आणि त्यामुळे पहिला तर हल्ला असा केला पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे, शंकाच नाही. किंवा आता पिंगळे साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे मी आज एक घोषित करतो की ड्रग्सच्या विळख्यात सापडलेला आहे, दारूच्या व्यसन लागलेला सुद्धा हा सहजासहजी ते सोडत नाही. कारण त्याच्या शरीराला त्याची सवय लागली, त्याला आपण ॲडिक्ट म्हणतो. त्यासाठी एक केंद्र उघडावं लागेल, ज्या केंद्रामध्ये आपल्याला ह्या ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठीची ट्रीटमेंट द्यायला. डॉक्टर बुटालांनी यावर काम करावं, जागा लगेच ठरवूया, इन्स्ट्रुमेंट, डॉक्टर, आवश्यक स्टाफ. आणि आईवडिलांना असं वाटलं पाहिजे, कारण हा विषय असा आहे की आईवडील नातेवाईकांना सांगू शकत, बायको नवऱ्याला सांगत नाही. ते लक्ष देते की पोरगं हळूहळू व्यसनाच्या मागे लागलं आहे, पण ती घाबरते त्याच्या बाबाला कळलं तर मारेल त्याला. आणि त्यामुळे जे जे आईवडील आपल्या मुलांना अशा प्रकारची ट्रीटमेंट देऊ इच्छितात, अशा सगळ्यांची मोफत 1 रुपया न घेता सुद्धा ट्रीटमेंट आपण करू. त्यामुळे प्रबोधन केलं पाहिजे, टिप्स दिल्या पाहिजेत आणि दहशत निर्माण केली पाहिजे की इथे विकताच येत नाही, मग बोंबलत कशाला इथे राहतील. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे या ड्रग्समधून त्या विळख्यातून बाहेर काढलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझं आवाहन आहे की आज जशी सुरुवात आहे ती इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळे अनेक मंडळ जॉईन झाली, याला काहीतरी एक नाव धारण करा. पण कुठल्याही एका मंडळाचं नाव देऊ नका, कुठल्याही एका पक्षाचं नाव देऊ नका. काँग्रेस पार्टी पण ह्यात आली पाहिजे, माझ्यावर टीका करणारी शिवसेना पण ह्यात आली पाहिजे. आज त्यांनी माझ्यावर टीका केली, ते बोलण्याचं व्यासपीठ नाही, त्याचं उत्तर मी वेगळं देईन. तर त्यालाही आहे ना, अरे बाबा रे टीका कशाला करतात, तुम्ही आहे ना, आलेत का आज उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे आले का लोक, बाबा सगळ्यांचं मिळून हे व्यासपीठ आहे. याला कुठल्या एका पक्षाचं नाव देऊ नका आणि सगळे मिळून प्रबोधनाचं काम करू, सगळे मिळून शोधण्याचं काम करू, सगळे मिळून पोलिसांना सहकार्य करू. मी पालकमंत्री असताना अतिशय नियमितपणे टॉपच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत. त्या बैठकीत पहिल्याच बैठकीत मी सांगितलं तुम्ही 2 गोष्टी टॉलरेट करू, बाकीचे करा असं नाही म्हणायचं, आणि महिलांवरचा अन्याय, या 2 विषयामध्ये कायद्याच्या चौकटीत तुम्हाला जे जे करता येईल ते करा, मी तुमच्या मागे आहे. अनेक प्रकारची इन्स्ट्रुमेंट मी ऑफर केली, ते इन्स्ट्रुमेंट नियोजनमधून दिली, काही इन्फॉर्मली दिली. तर सांगलीमध्ये अनेक इन्स्ट्रुमेंट ऑफर केले आहेत. आणि आपण सगळेजण मिळून याच्या विरुद्ध सर्व पक्षांना घेऊन सगळ्या पक्षांना आवाहन करा की हा काही एकटा कोणाचा कार्यक्रम नाही, हे आपण केलं पाहिजे असं आवाहन मी करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या बरोबरीने अजून 2 वाक्य म्हणतो. आपल्याला मोठ्या प्रमाणावर या कोथरूडमधला आणि हळू पुणे शहरामधला डॉल्बी बंद करायचा आहे. तो डॉल्बी सुद्धा माणसाला ती आवश्यक आहे ना, अति आवश्यक आहे. ड्रग्सची सुरुवात त्याच आहे. असा आहे, डॉल्बी वाजायला लागल्यानंतर अंगात संचार लागतं ना, तर ते संचारण्यासाठी थोडी, आणि त्यामुळे एकदा डॉल्बी बंद केला की हे बघा, आपण पुणे शहराचे नागरिक आहोत. मी जरा 1-2 मिनिटं जास्तीचे घेऊन तुम्हाला मांडले. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती सुरू करताना जी काही नियमावली तयार केली असेल तर ते लिहिलंय का की गणपती आणायला जाताना वाद्य, गणपती सोडायला जाताना वाद्य. मला एक कळत नाही की गणपती ज्यावेळेला विसर्जित करायला जातो तो दुःख होतं की नाही आपल्याला, का आनंद होतो, दुःख होतं चालला गणपती. आणि त्यावेळेला नसतो आनंदाने दारू पिऊ डॉल्बीवर, अजिबात कळत नाही. गणपती चालला म्हणून डोळ्यात असतो, दुसऱ्या बाजूने तो चालल्याचा आनंद व्यक्त करतो काय. त्यामुळे डॉल्बीला विरोध, मी कोल्हापूरचा पालकमंत्री होतो, महाराष्ट्रात एकमेव जिल्हा असा की तिथे 100% डॉल्बी बंद केली. मला त्याचे परिणाम भोगावे लागले, अनेक मंडळं माझ्या विरोधी गेली. ही ती वेळ नाही, पण अर्धा मिनिटं काय रिॲक्शन येते. तर कोल्हापूरच्या गणपती विसर्जनामध्ये बीजेपीचा एक स्टॉल असतो, त्या स्टॉलवर खूप खाणं पिणं मिळतं. पण अनेक मंडळांनी आपल्या लहान लहान पोरांना सांगितलं दादाच्या स्टॉलवर खायचं नाही, त्याने डॉल्बीला विरोध केला. घाबरलो नाही, चल भाग म्हटलं.
पण मला सपोर्ट करणारे लोक खूप वाढले. मी अक्षरशः मंडळाला म्हटलं की तुम्हाला चांगलं वाद्य आणायचं ना तर जास्त पैसे लागतात ना, मी देतो. नाशिकचा ढोल दशा आणा मी पैसे देतो, दिल्लीहून काही आणा तुम्हाला ते कॉस्टली असतं, मी तुम्हाला पैसे देतो. असं मी मंडळ वाईज 1200 मंडळ कॅम्पेन केलं. आणि त्यामुळे ड्रग्सची सुरुवात म्हणता येणार नाही, पण त्याचं एकमेकाच्या हातात हात घालून चालणं आहे. डॉल्बीला विरोध केला पाहिजे. काही झालं की डॉल्बी, काही झालं की दारू. अरे छत्रपती शिवाजी महाराजांची परवाची जयंती मनाला वेदना देणारी जयंती नसताय. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? आता तो छावा सिनेमा पहिल्यांदा कळतं की संभाजी महाराजांनी काय केलं आणि आम्ही काय करतोय. आणि त्यामुळे मला असं वाटतं मी हा असा फकीर माणूस आहे. माझे आई वडील मिल कामगार होते, ते पण तुमच्यासारख्याच्या आशीर्वादाने इथपर्यंत आलो. काय होईल? मतं देणार नाही, विजयी होणार नाही, माझ्या पार्टीला मतं देणार नाही, पण आम्ही आमची तत्व सोडून वागणार नाही. जे म्हणतील की तुम्ही डॉल्बीला परवानगी देणार नाही, आम्ही तुम्हाला मतं हे फुट तुझी मतं मला नको. 4 लाखाचा मतदारसंघ आहे. आज वस्त्यांमध्ये आमचे सेवा प्रकल्प जे चालले आहेत त्याच्यामध्ये आता भारतीय जनता पार्टीचा फोटोच लावायचं राहिलं आमच्या मोदींच्या घरामध्ये. तुझ्या मतावर नाही राहिलो. आणि त्यामुळे जे माझ्यावर टीका करतात त्यांनी पण ह्याचा विचार करावा की शेवटी नागरिक हा कोणी असतो, त्याची कामं असतात. परंतु झोपडपट्ट्यांमध्ये चाललेली माझी कामं माहिती आहेत का तुम्हाला? त्यातले 10% काम कधी आयुष्यात केलंय का? कधी खिशात हात घातला का खर्च करायला? पण त्यांना उत्तर देण्याचं व्यासपीठ माझं वेगळं आहे, ते मी नंतर बघतो. परंतु डॉल्बीला विरोध करताना डॉक्टर बुटाला, इकडे आमच्या बाजूला पुनीत जोशी उभे आहेत, ते काय आहे महानगरपालिका जवळ आहे ना, तुम्ही जरा महानगरपालिका निवडणुकीनंतर हे काढा ना, आम्हाला प्रॉब्लेम होईल. काय ताई, समजा मत मिळणार नाही, मी आहे कशी विजय होत नाही बघतो. तिकीट दिलं तर ना यांनी, मला माहिती म्हणजे तिकीट घोषित केलं गेलं. त्यामुळे तुम्हाला डॉल्बीला विरोध करून कसं विजय करायचं मी बघतो, पण हा नाही झालं. तर आपण सगळे म्हणून संकल्प करूया. आता आपण एक शपथ घेणार आहोत, ती घेतल्यानंतर आपण घोषणा देत आपापल्या ठिकाणी जाऊ. पुन्हा एकदा एक डॉक्टर बुटालांच्या नेतृत्वाखाली रिहॅबिलिटेशन सेंटर आणि अद्ययावत करा. खूप उत्तम जागा, खूप उत्तम प्रसन्न जागा, त्याला लागणारा सगळा स्टाफ असा करा. एक रिहॅबिलिटेशन सेंटर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीप देणाऱ्याला 10,000 रुपये आम्ही पोलिसांकडे जमा करू. पोलीस हळूच बोलून तुम्हाला ते पैसे देतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.